आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अमृता, वहिनी, काय करत होतीस तू हे? भरलेलं आयुष्य होतं माझं। किमान अशी समजूत करून घेतली होती स्वतःची की माझा संसार समृद्ध आहे, सुखी आहे। नाही, भ्रमाचा भोपळा होता तो, शेवटी फुटलाच। सांगा ना, किती दिवस असं खोट्याच्या आशेवर जगणार आहे मी? काहीच अर्थ राहिलेला नाही आता। संपलं, सगळं संपलं। मी संपले, माझं अस्तित्व संपलं, सगळं संपलं। काहीच शिल्लक राहिलेलं नाही, काहीच नाही। अगं वहिनी, काय बोलतेस तू हे? या घरात जर सगळ्यात जास्त सहनशील व्यक्ती कोण असेल तर ती तू आहेस। तू जशी बोललीस तर कसं होईल? तरी माझ्या वाट्याला काय आलं? मातृत्वापासून ते सुखी संसारापर्यंत काहीच नाही रे। काय करू सांग ना? हे बघ वहिनी, मगाशी आई म्हणाली तसं तू फक्त राजकुमार दादाची बायको नाही आहेस, या घरची लेक आहेस, माझी वहिनी आहेस। आम्हा सगळ्यांना तू हवी आहेस। अमृता, चुकलीस तू। स्वतःचा जीव संपवायला निघाली होतीस तू। कोणासाठी? त्या राजकुमारसाठी, ज्याने तुला फसवलं, तुझ्याशी प्रतारणा केली, त्या तुझ्या नवऱ्यासाठी तू स्वतःचा जीव घेणार होतीस का? गुलाम आहेस? सांग ना, गुलाम आहेस का त्याची तू? मी तुला मुलगी मानलंय ना, आई आहे ना मी तुझी, मग आईच्या मायेचा हा असा अपमान करतेस तू? हं? मला माहित नव्हतं। माझी लेक मनानं एवढी दुबळी असेल मला खरंच ठाऊक नव्हतं। एवढी कमकुवत आहेस तू? थोडा विचार कर ना, जे त्या राजकुमारनी केलं, जो गुन्हा केला त्याने, तो जर का तू केला असतास तर त्याने केलं असतं तुला माफ? त्याने घेतला असता? तुझ्यासाठी स्वतःचा जीव घेतला असता? नाही ना? याचा कर मी विचारतो। आपला जीव एवढा स्वस्त नसतो अमृता, आणि त्याच्यासारख्या माणसासाठी तर नाहीच द्यायचा। मला तर एक गोष्ट कळतच नाही की का सगळं आपण सहन करायचं? प्रत्येक गोष्ट स्त्रीने का सहन करायची नेहमी?